आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार, मी सौ पल्लवी सचिन पाटील। काल गणपती विसर्जन होता आणि त्याच्यामध्ये अत्यंत मला ज्या गोष्टीचा त्रास झालाय तो आज मी सांगण्यासाठी इथे तुमच्या समोर आहे। काल आमच्या घरातल्या गणपतीचं विसर्जन होतं आणि आम्ही विसर्जन करण्यासाठी घोडबंदर खाडी, जर मागे तुम्ही बघितलं तर इथे खाडी आहे, या खाडीमध्ये आम्ही विसर्जन करण्यासाठी इथे आलेलो होतो। काल रात्री साधारणतः आम्ही 2 वाजता इथे आलो होतो। सो माननीय उच्च न्यायालयाने आता सध्या दिलेला निर्णय किंवा त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जे दिलेले त्यांचं एक परिपत्रक आहे आणि त्याच्यानंतर राज्य सरकारचे आपले जे काही आदेश आहेत त्या सर्वांचा सन्मान करून त्याच्यामध्ये घरगुती गणपती विसर्जन किंवा 6 फुटाच्या खालील मूर्ती ज्या शाडूच्या आहेत किंवा इको फ्रेंडली आहेत त्यांना शक्यतो कृत्रिम तलावात विसर्जन करावं। शक्यतो म्हणजे केलं किंवा तुम्हाला पर्याय उपलब्ध होता त्यावेळेला, त्याप्रमाणे मी त्यांना विनंती केली होती की कृत्रिम तलाव जे आहेत तुमचे ते शासनाने सांगितलेल्या निर्णयानुसार नाहीत, त्याच्यामुळे मी विसर्जन करू इच्छित नाहीये तिथे, त्यामुळे मला परवानगी द्यावी म्हणून सांगितलं। तर त्यांनी सांगितलं की असं करता येणार नाही म्हणून सांगितलं। त्यानंतर आम्ही कृत्रिम तलावामध्ये, जर इथे तुम्ही बघितलं तर हा कृत्रिम तलाव आहे मागे, सो या कृत्रिम तलावामध्ये एक त्यापैकी POPचा आहे असं सांगितलं आणि एक इको फ्रेंडली गणपतीसाठी आहे म्हणून सांगितलं। सो आम्ही आमच्या टेम्पोतून तिथे गणपती काढून इथे आलेलो होतो, त्यावेळेला त्यांनी या तलावात विसर्जन करावं लागेल असा आम्हाला आदेश तोंडी त्यांनी ऐकवल्यानंतर आणि महानगरपालिका त्याच्यामध्ये सर्वस्वी भूमिका आहे महानगरपालिकेची असं सांगितल्यानंतर आम्ही आमचा गणपती हातामध्ये दिल्यानंतर तब्बल, जर तुम्ही इथेपर्यंत यायचा त्रास घेतलात तर मी तुम्हाला दाखवू शकते की इथे पायऱ्या होत्या, इथून हा गणपती असा वर गेला आणि वरती गेल्यानंतर हा गणपती असा फिरवून इथून 1 मिनिटामध्ये फक्त पाण्यामध्ये असा गणपती खाली बुडवला आणि तो हातात आणून इथे समोर एक टेम्पो लावलेला होता ज्याचा नंबर होता MH48AG 4517 हा नंबरचा टेम्पो होता तिथे। त्या टेम्पोमध्ये ताबडतोब त्या मूर्तीला ठेवण्यात आलं। तो टेम्पो त्या पिवळ्या कापडापासून या पिवळ्या कापडापर्यंत शेवट लावलेला होता आणि हे जे काळ्या कलरचं कापड खाली पडलंय त्यांनी तो टेम्पो दोन्ही बाजूनी कव्हर केला होता। माझ्या डोळ्यासमोर माझ्या देवाची मूर्ती या पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी फक्त बुडवून ती बाहेर काढून इथे या टेम्पोमध्ये ठेवण्यात आली होती। जर तुम्ही 1 मिनिट मला वेळ द्या, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जर तुम्ही नियम वाचलेत किंवा शासनाचे आदेश जर वाचलेत तर त्याच्यामध्ये पाणीची क्षमता जी आहे ती मूर्तीच्या 8 ते 10 पट असली पाहिजे। हा तलाव इतका छोटा होता त्याच्यामध्ये आणि शिवाय त्याच्यानंतरचा जो काही गाळ त्याच्यामध्ये किंवा जी माती त्याच्यामध्ये राहील त्याची 15 दिवसानंतर शासकीय पद्धतीने म्हणजे शास्त्रीय पद्धतीने त्याचे प्रोसिजर करावं म्हणून सांगितलेलं होतं। निर्माल्य जे आहे ते देवाचं ठेवण्यासाठी, जे मागे तर तुम्ही बघितलं तर निर्माल्य ठेवण्यासाठी एक वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी म्हणून सांगितलं होतं। तिथे ते निर्माल्य जे पायामध्ये लोकांच्या येत आहे हे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर लक्षात येईल। आणि त्यानंतर जर हे पाणी जे आहे त्याची पूर्ण प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर हा सर्व जो शासनाचा किंवा हा जो माननीय उच्च न्यायालयाचा आदेश होता तो स्वच्छ पाणी राहावं ह्याच्यासाठी होता। पण मागे जर तुम्ही खाडी बघितली तर आपण खाडीचं पाणी पित नाही हे सर्वांना माहिती आहे। वेस्टर्न पार्कच्या मागून जो नाला जातो तो JPच्या तिथून मागून जाऊन इथे या खाडीला पुढे येऊन भेटतो आणि आपण जर शिवेज लाईन जे म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये मलमूत्र घरातलं जे असतं सगळ्यांचं ते विसर्जित करताना त्याच्यावर प्रक्रिया करून ते पुढे सोडावं समुद्रामध्ये, अशी ती एक प्रोसिजर आहे सगळी। ते गेल्या 10 वर्षापासून तो प्रकल्प देखील बंद आहे। प्रदूषणाला पूर्णपणे आळा बसला पाहिजे या मताचे आम्ही आहोत, म्हणून आम्ही इको फ्रेंडली घरी गणपती आणतो। कुठल्याही प्रकारची एकही वस्तू त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वापरत नाही जी पर्यावरणाला हानिकारक आहे। पण काल आमच्या देवाचं विसर्जन करताना गणपती हा संपूर्ण देवतेपैकी सगळ्यात प्रथम पूज्य दैवत मानलं जातं, ज्याच्या आराधनेशिवाय कुठल्याही प्रकारची कृती किंवा घरात शुभ कार्य चालू केलं जात नाही। त्याला राज्य सरकार देखील इतक्या उत्सवात, इतक्या चांगल्या पद्धतीने, इतक्या आनंदात जो सण साजरा होतो, त्यानंतर माणूस जरी मेला तर त्याच्या देहाचं विल्हेवाट लावताना त्याला योग्य पद्धतीने 1 मिनिट द्या मला, प्रत्येकाला स्वतः मेल्यानंतर सुद्धा त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याची पुढची प्रक्रिया करावी किंवा त्याच्या मृतदेहाला देखील सन्मान मिळावा, इतक्या पद्धतीने चांगलं आपलं संविधान आहे। पण काल ज्या पद्धतीने देवाच्या मूर्तीला त्यांनी 1 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर नेऊन टेम्पोमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर पुढे काय करणार आहे हे त्यांनी सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे माझ्या अत्यंत धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत। आणि आम्ही त्याचा फोटो वगैरे घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महानगरपालिकेने तिथे एक बोर्ड लावला होता, आपल्या घरात देखील कुठले पाहुणे वगैरे आले तर आपण जाताना एक फोटो काढतो, एक आठवण म्हणून। माझ्या देवाला मी 11 दिवस घरी ठेवते, सकाळ संध्याकाळ आरती, नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी। मी कमकुवत नाहीये, मी रडणाऱ्यातली नाहीये, मी अत्यंत खंबीरपणे लढा देणाऱ्यातली आहे। पण ज्यावेळेला
दुःख, आपलं मन दुःख होतं तेव्हा कुठेतरी ते व्यक्त होणं गरजेचं असतं. म्हणून मला आता ते रडू आलेलं आहे. सो माझ्या देवाचं मला फोटो घेण्यासाठी अडवणूक केली की तुम्हाला इथे फोटो घेता येणार नाहीत. महानगरपालिकेने एक तिथे नवीन बोर्ड लावला होता काल, जो आता तिथे नाहीये, मी येताना बघितलं. तर त्याच्यावरती लिहिलं होतं की खंडित मूर्त्या किंवा अशा पद्धतीचे फोटो काढल्यानंतर लोकांच्या धार्मिक भावना त्याच्यामध्ये आहत होतात. खरं वास्तविक तुम्ही जे 1 मिनिटात आमच्या देवाला आमच्या डोळ्यासमोर काढलं, विसर्जनाचा अर्थ आहे ते पूर्णपणे पंचतत्वात विलीन झालं पाहिजे. सो तुम्ही त्याला विलीन न होता आहे अशा मूर्तीला काढून तुम्ही टेम्पोत एका घेऊन गेलात. कुठे घेऊन गेलात ते माहिती नाहीये. तुम्ही कुठेही त्या पद्धतीने पूर्णपणे सविस्तर लोकांना कळवलेलं नाही की त्याच्यावरती तुम्ही काय करणार आहात. पण काल जी घटना घडली, अशाच पद्धतीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. म्हणजे आत्ताच्या या 11 दिवसाच्या गणपतीच्या काळामध्ये, यंदा जो 2025चा गणेशोत्सव होता त्याच्यामध्ये घडल्यात. असं मला काल इथे बऱ्याच लोकांनी, जेव्हा मी हा प्रश्न इथे विचारत होते, आपले इतके पोलीस दल जे इतक्या चांगल्या पद्धतीने आता काम करतात, ड्रग्ज वगैरे वरती ज्या कारवाया करतात, अगदी कौतुकाची गोष्ट आहे की सर्वसामान्य लोकांसाठी इतक्या चांगल्या पद्धतीने ते काम करतात. पण काल त्याच पोलिसांना मी जेव्हा हा प्रश्न विचारला इथे की साहेब, हे जे आहे ते सर्व POP साठी लिहिलेलं आहे. आमच्या घरची जी मूर्ती आहे ती इको फ्रेंडली आहे पूर्णपणे, आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी जे नियम बांधलेले आहेत त्या नियमाच्या हे सर्व विरोधात आहे, आणि त्याच्यामध्ये देखील शक्यतो असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे मला विसर्जन करण्यास द्यावं असं मी त्यांना विनंती केली होती. तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे साहेब बसलेले आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला म्हणून. मी महानगरपालिकेच्या साहेबांना 2 ते 3 वेळेला हा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला की साहेब, हे POP बद्दल आहे की सगळ्यांसाठी आहे? माझ्या हातात आता इथे मी तुम्हाला हे पाठवेन, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं हे गाईडलाईन्स आहेत माझ्या हातामध्ये. त्यांनी जे दिलेले आहेत मार्गदर्शक तत्वे किंवा SOP आहे शासनाची दिलेली, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये जे नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं इथे राजरोसपणे उल्लंघन झालेलं आहे. जो त्याच्यामध्ये मातीनंतर, म्हणजे गणेश विसर्जन केल्यानंतर खाली जो काही माती राहील त्याची प्रक्रिया पूर्ण पार पडण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये काही तत्व दिले, कोणाकोणाबरोबर संपर्क करायचे आणि त्याच्यावरती कशी प्रक्रिया करावी याच्याबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करून एक SOP तयार करा म्हणून सांगितलंय. पण ताबडतोब ती मूर्ती काढून इथे टेम्पोमध्ये ठेवून, हा टेम्पो माझ्या डोळ्यासमोर 3 वाजता सर्व पोलीस इथून निघून गेले किंवा सर्व कर्मचारी माझ्या डोळ्यासमोरच निघून गेलेले आहेत. पण काल जो प्रकार झाला तो अत्यंत धक्कादायक आहे आणि मी त्याच्यामुळे खूप माझ्या मनाला यातना झालेल्या आहेत. सो प्रदूषणाचा जर विचार करायचा असेल तर तो सर्वतोपरी करावा लागतो. एक फक्त गोष्टीला तुम्ही आळा घालायचा प्रयत्न करता तेव्हा इतर 10 गोष्टी होतात. आवाजाच्या पोल्युशनापासून इतर गोष्टी ज्या होतात त्या सर्व गोष्टी आहेत. आणि याच खाडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर केमिकल इंडस्ट्रीज आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणावर जिथे बांधकाम वगैरे चालू आहे, त्यांचं रॅबिट असो किंवा काही असो, केमिकल्स असो फॅक्टरीमधनं निघणारे, हे सर्व कुठे ना कुठे जाऊन समुद्राला मिळतात. आणि जे स्वच्छ पाणी आहे ते पिण्यासाठी योग्य असतं. समुद्राचं पाणी आपण कोणीही पित नाही आणि त्याचा परत वापरही होत नाही, हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. सो काल जो काही प्रकार झाला त्याच्यासाठी माझी शासनाला प्रश्न आहेत काही, की काल झालेला प्रकार योग्य आहे का? महानगरपालिकेने नेलेल्या मूर्तींचं पुढे काय करणार आहेत? जे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने जे घालून दिलेले नियम होते त्याचं उल्लंघन जर झालं आहे तर त्याच्यावरती पुढे कारवाई होणार आहे का? आणि हा ठेका एका ठेकेदाराला दिला होता असं मला काल कळालं. तर त्या ठेकेदारांनी जर ह्या चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ह्या शासनाच्या देखरेखीखाली झालेल्या आहेत की स्वतः ठेकेदारांनी मनमर्जी पद्धतीने त्या केलेल्या आहेत? आणि जर शासनाची लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर काय ह्याच्यामध्ये ठेकेदाराची चूक असेल तर ठेकेदारावरती गुन्हे दाखल होतील? शासनाने जर या चुका केलेल्या असतील तर या माफ करण्यासारख्या आहेत का? नसतील तर शासनाच्या विरोधात काय भूमिका घ्याव्यात? मी याच्या विरुद्ध पुन्हा न्यायालयाचं दार ठोठावणार आहे की ही झालेली गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे. आणि माझ्यासारखं जर इतर काही लोकांना त्यांच्या डोळ्या देखत ह्या गोष्टी झाल्या असतील आणि त्यात त्यांना त्रास झाला असेल तर इथून या वर्षीच्या गणपतीनंतर पुढील येणाऱ्या कुठल्याही गणपतीच्या वेळेला अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी शासनाने करू नयेत, जेणेकरून आम्ही आज इतकी वर्ष जे जन्माला आल्यापासून, म्हणजे आम्ही जन्माला आल्यानंतर सुद्धा गणपतीचं प्रथम पूजन झालं होतं, त्यापासून आज वय वर्ष 48 माझं, तोपर्यंत मी हे जे बघत आलेली आहे त्या गोष्टींना पुन्हा कुठेही अशा पद्धतीने तडा जाणार नाही आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, ही माझी एक विनंती असेल. आणि कायदेशीर गोष्टींमध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या सर्व चुकांसाठी मी न्यायालयाचं दार ठोठावणार आहे. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या चीफ सेक्रेटरीना सुद्धा हे लिहिणार आहे त्याच्यामध्ये, आणि महानगरपालिकेला सुद्धा त्याच्यामध्ये विचारणार आहे की नेमकी चूक आहे की नाहीये, आणि असेल तर त्याला जबाबदार कोण.